वेळोवेळी याविषयीचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तर सध्या 2-3 पातळ्यांवर घडामोडी घडतायत। एकीकडे धनंजय देशमुख हे सीआयडीला भेटायला गेलेले आहेत, दुसरीकडे परळीमध्ये वाल्मिक कराड समर्थकांचं आंदोलन सुरू आहे। त्यांच्या आईची तब्येत सध्या बिघडलेली आहे, अनेक आंदोलकांना भोवळ येते। तर तिसरीकडे परळी बंदची सुद्धा हाक देण्यात आली आहे। वाल्मिक कराड यांच्या आई पारुबाई कराड सकाळपासून आंदोलन करतायत। 75 वर्ष त्यांचं वय आहे। सकाळपासून त्यांनी पाणीही घेतलेलं नाहीये, त्यामुळे त्यांची प्रकृती खालवलेली आहे। डॉक्टर त्यांना विनंती करतायत की तुम्ही पाणी घ्या। त्यांना ORS देण्याचा प्रयत्न जे ते केला जातोय, मात्र ते पाणी घेत नाहीये। सगळे लोक इथं बसा नको पाणी नको मला पाणी पिऊन काय जगायचं या कुठवर जगवा आता महिना झालं जगायले ना पाणी पिऊन अन्न खाऊन आज पाणी पिऊन कुठवर जगू मी आता मला पाणी देऊ नका काही नका राखेलचा डबा आणा अंगावर टाका आणि फुकून द्या तुमची तब्येत खराब होईल पण काय करायचे बाबा वाचून काय उपयोग आहे का माझ्या लेकावर एवढे लोक गुन्हे करायले तर माझा उपयोग आहे का एवढा लहानाचा मोठा मेले परी कष्टानं केला बाबा त्याचा माझा काही उपयोग झाला का एवढा माझा एक महिना झाला माझ्या नदी नाही ह्याचा काही उपयोग व्हायलाय का। आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा ABP माझा। तर वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे। परळीमध्ये कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे। संक्रांतीचा दिवस असताना सुद्धा परळीमध्ये सर्व दुकानं बंद असल्याचं पाहायला मिळत आहे।